आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित होणार आहे। या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर त्याचप्रमाणे व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवर सर्वांची नावे या ठिकाणी घेत वेळ घालवणार नाही, परंतु अतिशय आपली निवडणूक ही 100% त्या ठिकाणी आपण विजय मार्गावरती त्या ठिकाणी गेलेलो आहोत। त्याच्यामुळे समोरच्यांची हवा त्या ठिकाणी टाईट झालेली आहे आणि ही हवा टाईट होण्यासाठी आम्ही निरगुडसरकरांनी देखील त्या ठिकाणी सर्व बाजूने काल पण मी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही सगळ्या निरगुडसरला त्या ठिकाणी पिंजरा लावून ठेवलेला आहे आणि आमच्या गावचे एक बारीक बिबट्या आणि एक मोठा बिबट्या, जे बिबटे मोठ्या बिबट्याने त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये असताना काय केलंय हे सांगायची गरज नाही। लेझिममध्ये घोटाळा कुणी केला माहिती कोणाला? लेझिममध्ये घोटाळा कुणी केला? मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये 52 कोटीचं टेंडर गेल्या वर्षी झालं। या 52 कोटीच्या टेंडरमध्ये या मोठ्या बिबट्याने कुठं कुठं काय केलंय याची सगळी जंत्री माझ्याकडे आहे आणि त्यांना पण ती माहिती आहे। त्याच्यामुळे जास्त त्यांनी तोंड उघडायचं देखील कारण नाही। गावामध्ये निरगुडसर या ठिकाणी गेले 12 वर्ष त्या ठिकाणी घाट नव्हता। गावाला 12 वर्ष घाटापासून वंचित ठेवण्याचं काम यांनी केलं। त्या ठिकाणी यांची त्या ठिकाणी संस्था आहे आणि संस्थेला लागून त्या ठिकाणी 4.5 एकर जमीन मित्रांनो गायरान जमीन त्या ठिकाणी होती, परंतु ही जमीन लाटण्याचं काम यांना त्या ठिकाणी करायचं होतं आणि ही जमीन लाटण्यासाठी घाट आज करू उद्या करू असं लोकांना गेले कित्येक वर्ष फसवलं। शेवटी लोकांना मी शब्द दिला की मला सरपंच पद करून निवडून द्या, 100% मी त्या ठिकाणी घाट करीन। गावाला दिलेला शब्द एका वर्षामध्ये पूर्ण करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर या बाददारांनी गेल्या कित्येक वर्षामध्ये आमच्या गावची 25 एकर जमीन यांच्या संस्थेला त्या ठिकाणी त्यांनी आपल्या ॲग्रीमेंटने त्या ठिकाणी ठेवलेली आहे। म्हणले आम्ही मंदिर बांधतो। बाददार इतके हुशार आहेत की ही निवडणूक आली का म्हणायचे मंदिर पूर्ण करू, ती निवडणूक आली का म्हणायचे मंदिर पूर्ण करू। मित्रांनो, ज्या शंकराचा आपण 12 वर्ष तप करतो, काही लोक एका पायावर तप करतात, परंतु हे इतके मोठे आहेत। यांनी 12 वर्ष शंकराचं मंदिर त्या ठिकाणी पूर्ण न करता त्या ठिकाणी आपल्या देवाला देखील त्यांनी तप करायला आपण त्याचं तप करतो, यांनी उलट त्या ठिकाणी केलं। 12 वर्षांनी त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा योग माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण झाला आणि अशा प्रकारचे हे बाददार मागच्या वेळेस हे काय झालं, हे यांनी घराणेशाही आज मागच्या वेळेस सांगितलं की यांना पद नको, हे म्हणतात एक पद। आता यांच्या घरात साऱ्या गाव पद आहेत, याला पद वडिलांपासून तर ठीक आहे, त्यांचं काय आता त्यांना त्यांच्याबद्दल आपल्याला वाईट बोलायचं नाही, परंतु यांच्या भाऊ पदावर, यांची बायको पदावर, यांची मुलगी तिथं प्रचारात गायबच झाली, कुठं काय तपासच नाही आणि मला तर काही कळतच नाही। आणि त्याचप्रमाणे बारका बिबट्या इकडं कारखान्यावरती, मोठा बिबट्या तिकडं शरद बँकेवरती आणि अशी यांची सगळी या ठिकाणी पदं पाहिजे यांना। आणि आज भाऊंच्या विरोधात या ठिकाणी सांगतात हे केलं नाही ते केलं। मी साक्षीदार आहे, मी उपसरपंच पदावरती होतो। 600 कोटी रुपयाची कामं आमच्या मित्राने त्या ठिकाणी केलेली आहे, त्याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका नाही। आणि आज पोंदेवाडीचा जो एक दुसरा त्यांचा जोडीदार बिबट्या तो काय सांगतोय, ज्या वेळेस भाऊ पदावरती उपाध्यक्ष पदावरती शेवटी जनतेसाठी काम करायचं। 225 सायकली मी स्वतः त्या ठिकाणी एका रात्रीत आम्ही सह्या करून भाऊ त्या ठिकाणी भाऊंनी मंजूर केलेले आहे। 65 शिवणयंत्र, 40 त्या ठिकाणी बीट गिरणी एका दिवसात भाऊ त्या पदावर होते, त्यांनी जनतेसाठी काम केलं। आणि पोंदेवाडीच्या देखील उपसरपंचाला माझ्या मित्राला सांगणे की त्यावेळेस तुम्ही देखील होतात, सह्या आणायला तुम्ही एका बाजूला बसले होते आणि दुसऱ्या बाजूला मी होतो, त्याच्यामुळे तुम्ही काम करताना
अरुण भाऊचा किती योगदान तुमच्यासाठी आहे हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विसरता कामा नये. मी या ठिकाणी अधिकचं बोलणार नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना आपल्या विचाराची माणसं त्या ठिकाणी बसवायची आहेत आणि भाऊंसारखा मित्र आणि भाऊंसारखा कार्यकर्ता आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. कुणाच्याही सुखदुःखात असू द्या, कुठल्याही घटनेसाठी असू द्या, भाऊ त्या ठिकाणी उभे राहतात आणि त्यामुळे आपण माननीय अरुण भाऊ मोरे यांना धनुष्यबाणाच्या चित्रासमोर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करायचे आहे. त्याच पद्धतीने आमच्या पारबार भाऊच्या स्वतःचा डोंगराच्या सरकारी या ज्यांनी माझ्या बरोबर या ठिकाणी सरपंच झाल्या गेल्या 2 वर्षामध्ये पारगाव गावाचा कायापालट करण्याचं काम सरपंच बाई त्या ठिकाणी केलेलं आहे. सरपंच बाईला स्वतःला कमी येतं, परंतु कामाच्या माध्यमातून त्यांनी आपला सासा त्या ठिकाणी गेल्या 2 वर्षामध्ये उडवलेला आहे आणि चांगली भगिनी ही आपल्या तुतारीला नाव आहे. त्यांना प्रचंड मताने निवडून जायचं आहे. त्या पद्धतीने आपल्या वाळून मार्गदर्शनाखाली त्याप्रमाणे आपले पती माननीय वाळून यांच्या मार्गदर्शनाखाली असं त्या ठिकाणी माध्यम जोडले आहेत आणि या ठिकाणी देखील मतदान दाबून प्रचंड मताने विजय करायचा आहे. एवढ्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.